गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेत 5:45 आणि आपण चाललोय CNG फिल करायला. CNG रात्री भरला होता येतानी, पण 2 गाड्या कमी झाल्या, तर आपण फिल करून घेऊया आणि बघूया आपल्याला कोण ट्रिप देते. काल तर आपल्याला उबेर पटकन ट्रिप दिली होती, आज बघूया आज कोण देते. लवकर करतो अपडेट. फर्स्ट ट्रिप भेटली आपल्याला ओलाकडनं. फॉरगेटची आहे, पण वेळ का जास्त दाखवला मला कळलं नाही. 46 मिनिट दाखवले. ठीक आहे, हरकत नाही. 1.6 किलोमीटरचं पिकअप आहे. चाललोय आपण कस्टमरला पिक करायला आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट किती भेटला आपल्याला, किती वेळ लागला. ठीक आहे, बघूया. कारण मॉर्निंगची सुरुवात तर झाली आहे 6:11 आणि CNG पण 200 रुपयाचं 169 रुपयाचं काहीतरी CNG भरला आणि कालचा आपण भरला होता 700, 800, 850 रुपयाचं CNG आहे गाडीमध्ये. आणि CNG पण फुले. बघूया आज किती काम करते आपलं. झाली आपली ट्रिप कंप्लीट. आपण आलोय स्वारगेट बस स्टँडला. 287 कस्टमरचं बिल झालं. आपल्याला भेटले 230 काहीतरी, 32-33 काहीतरी भेटलेले आहेत आपल्याला. आता इथनं बघूया आपण कुठं जातो. इथनं घेऊ ओढून आता बस स्टँड पासनं आणि थोडंसं पुढं बघू, चौकात वगैरे थांबू. ट्रिप तर आहे तिथनं पडतं ते. आता 1-2 पडल्या होत्या. बघू आता इथं कुठं जातोय. आपण आलोय आता स्टेशनच्या इथं. उबेरला दाखवतोय 11 ते 15 गाड्या आहेत त्यामध्ये पुढं क्यू मध्ये. सो इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपण स्वारगेट पासून स्टेशनच्या रोडला आलो. आधी पडल्या राईड आपल्याला, जेव्हा राईड आपल्याकडे होती तेव्हा राईड आपल्याला कंटिन्यू येत होत्या, पण नंतर जेव्हा तिथं वेट केलं तिथं काय राईड पडत नव्हते. सो तिथं थांबण्यापेक्षा म्हणलं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा सरळ स्टेशनला जाऊया. इथनं राईड पडून जाईल. मॉर्निंगचं टायमिंग आहे तर 10 ते 11 गाड्या पुढे आहेत. तेवढ्या गाड्या संपल्या की एक 15-20 मिनिटं लागेल माझ्या हिशोबाने, किंवा त्याच्या आधीही पडू शकते. तर बघूया आपण आता कोण राईड देते आपल्याला. पहिली ओलाकडनं तर सुरुवात झाली आहे आणि टाइम आता जवळपास 7:10 झालेत. बघूया किती वेळात आपल्याला राईड पडते, करतो अपडेट. केलं आपण कस्टमरला ड्रॉप. कस्टमरचं बिल झालं 266, 234 काहीतरी आपल्याला दिलेत. 469 आपलं बिल झालंय. टाइम झालाय 8 वाजलेत आणि 44 किलोमीटर गाडी झाली. आता इथनं बघू उबेर चालू करू. उबेरची पडत होती पण ऑलरेडी राईड मध्ये होतो त्यामुळं केलं नाही. राहटणीला आहे आपण, तर इथनं तर पडायला पाहिजे राईड. बघतो, ऍप चालू करतो व्यवस्थित आणि कुठं राईड पडते बघतो, करतो अपडेट. राहटणीपासून आपल्याला ओलाकडनं आणखीन एक राईड पडली बहुतेक, पण परत स्टेशनची जे 222-20 किलो काहीतरी फेर दाखवलाय मला. तर ठीक आहे, चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. 1 किलोमीटरचाच पिकअप आहे आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट किती वेळ लागला. बहुतेक एवढाच टाइम लागेल. आपण स्टेशन पासूनच घेतली अर्धा-पाऊण तास, तर तेवढाच टाइम लागेल. ठीक आहे, राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. ओलाकडनं राईड पडली होती. आपण कस्टमरच्या लोकेशनला गेलो पण कस्टमरने लोकेशन चुकीचं टाकलं होतं. सो त्यांना म्हणलं लोकेशन पाठवू, तिथे येतो मी. तर ते त्यांचं बोलणं चाललं होतं. फोन सुरू होता, हिंदी होते भैया. आला ते ये नाही ते कॅन्सल करू. तो एक जण म्हणायचं जाऊ. मी थांबलो 2-3 मिनिटं, पण मग मी नंतर मला एक रॅपिडोकडनं राईड पडली आणि मग मी ती कॅन्सल ऍक्सेप्ट केली आणि आलोय आता कस्टमरच्या लोकेशनला. आलोय आपण मगरपट्ट्याला. मगरपट्टा सिटीला कस्टमरला सोडलंय आणि इथनं आता बाहेर पडू. इकडनं स्टेशनच्या साईडला जायला तर खूप गर्दी होती, तर मी अपोजिट साईडला बघेल, थोडासा फ्रेश होईल इथं आणि बघूया. इथनं आता आपण राईड उबेर वगैरेचा ओला करतो चालू. आणि 357 रुपये आपल्याला भेटलेत आणि 470 रुपये आपले ओलाचे आहेत. तर पकडा 450 आणि 350, 800 आणि वरचे 20 रुपये, 820 रुपये आपलं अर्निंग झाले. गाडी चालली 73. वेळ झालाय 9:31. तर आता इथनं बघू. आता थोडंसं मार्केट पण बघतो. शेअर मार्केट आता आपण चालू करतोय थोडंसं, 1-2 दिवस झाले बघतोय आपण त्याचं. तर बघू थोडंसं 5-10 मिनिटं ते पण, आणि मग बघू कुठं कोण देते आपल्याला राईड, कुठं नेते. आज लवकर घरी जायचं होतं पण ठीक आहे, वाईफचं ऑफिस होणार होतं चालू, कारण बाळा आता 6 महिन्याच्या नंतर ती ऑफिसला जाणार होती. आजचा फर्स्ट डे, पण त्यांच्या कंपनीमधनं तिला 3 महिन्याचं एक्सटेन्शन भेटलंय वर्क फ्रॉम होमसाठी. तर ठीक आहे, जायची गरज नाहीये. तर आपलं टार्गेट आपलं रोजचं आज आपण पूर्ण करूया. बघू किती जात करता येते त्याच्या हिशोबाने. हे त्यांचं एंट्रन्स आहे मगरपट्टा सिटीचं एक साईड आणि पलीकडच्या मागच्या साईडला बॅकग्राऊंड. खूप मोठी आहे मगरपट्टा सिटी ही. तर ठीक आहे, करतो अपडेट. ओलाकडनं आपल्याला राईड भेटली, उबेरकडनं राईड भेटली आपल्याला डायरेक्ट एल
ॲग्रो मॉल सिटी आपलं बहुतेक चिंचवडचीच आहे. 360 काहीतरी फेअर दाखवला आणि 1.4चा पिकअप आहे. त्यामध्ये आपण फ्रेश झालो आता मध्ये आणि छोटासा शेअर मार्केटचं पण बघितलं, ट्रेड केला तर त्याच्यामध्ये एक ट्रेड भेटला आपल्याला 480 रुपीजचा. 480 प्रॉफिट निघला आपल्याला. आणि आता आपण परत बॅक टू राईडला निघलोय. आता ही राईड कम्प्लीट झाल्यानंतर मी परत बघल मार्केट. म्हणजे असं हे दोन्ही मिळून मला जेव्हा म्हणजे व्यवस्थित टाइम भेटेल तेव्हा जर केलं तर ते होऊ शकतं असं वाटते. ठीक आहे, बघूया कसं जो जुळतंय. काल तर 1800 रुपये मार्केटमध्ये निघल्या, 480 म्हणल्यावर गॅसचे पैसे तर आपले निघले. ठीक आहे, बघू बाकी आपल्याला किती प्रॉफिट करता येते. आपलं टार्गेट आहे 50,000 या महिन्यामध्ये आणि बघूया कम्प्लीट होतंय का नाही होत, करतो अपडेट. आलोय आपण एलप्रो सिटी मॉलला. सोडले कस्टमरला. कस्टमरचं बिल ऑनलाईन होतं 350 रुपये. 350 झाले. त्यांचं किती झाले काय माहिती, बघितलं नाही आपण. 350 आपल्याला भेटलेत. आणि इथनं आता काहीतरी नाश्ता करू, काही खाल्लेलं नाही. टाइम जवळपास 11 वाजलेत. 104 किलोमीटर गाडी चालली आहे आणि राईड पडतात आहे. तू उबेरच्या बघतो आता कुठं कोणती राईड एक्सेप्ट करायची. ओला चालू करतो आधी, कारण उबेरला रेट नाही भेटत तेवढा. तर ओला चालू करतो आणि रॅपिडो पण चालू करतो. बघतो कोणता आपल्याला राईड देते. व्यवस्थित असेल तर एक्सेप्ट करतो. बऱ्याच वेळानंतर आपल्याला राईड पडली. राईड तशा पडत होत्या पण पाहिजे तशी राईड नव्हती किंवा तो एरिया माहीत नव्हता आपल्याला. सो आपण एक आता विमाननगरची एक राईड घेतली. 298 फेअर दाखवलाय. 23 आणि 2 25 का 24 किलोमीटर काहीतरी टोटल आहे राईड. तर चाललोय आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. 1150 आपलं टोटल झालंय राईडमधनं आणि 700 रुपये आपलं शेअर मार्केटचं झालेलं आहे. 717 आणि आता हे 200-250 रुपये येतील कमीत कमी. 1800, 1900, 1950चं आपलं काम होऊन जाईल तासाभरात आणखी. तर तिकडनं नंतर आपण मग गोटो टाकू. ठीक आहे, चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. आलोय आपण विमाननगरला. कस्टमरला सोडले आणि इथनं आता बाहेर पडतोय. कस्टमरचं बिल झालं 330 रुपये. उबेरकडनं आणले आपल्याला दिले 283. तर जवळपास 1320 वगैरे आपलं अर्निंग झाले आणि 700 रुपये आपलं शेअर मार्केटमधनं. 2000 पार केले आपण. आता बघू इथनं कुठं राईड पडती. एअरपोर्ट साईडला निघल आणि इथनं गोटो किंवा बघू आणखी राईड जर पडली तर घेऊ. 4 गाड्या CNG आहे. बघू कुठं राईड पडते आपल्याला. तर विमाननगरला आपण उबेरचं काम झालं आपलं 657, 357 याचं रॅपिडोचं आणि 457 का असं काहीतरी. तर टोटल आहे 1460 रुपये आपलं कॅबचं झालेलं आहे आणि शेअर मार्केटचं झाले 698. तर 2198 रुपये आपलं आजचं काम झाले. वेळ झालाय 1:03. हे शेअर मार्केट साथ देते म्हणून आपल्याला 700-800 रुपये असे वर भेटून जातात. आता सध्या मार्केट काही नाहीये, साईडवेज चालू आहे. सो ट्रेड नाहीये. माझं ऑब्झर्वेशन असतं चालू. जेव्हा राईड कम्प्लीट होईल त्याच्यानंतर मी बघतो. राईडमध्ये अजिबात हात लावत नाही. आणि आता 1:03 गाडी चालली. 138 विमाननगर. आपण आता इथनं सिम्बायोसिस कॉलेजच्या त्या रोडला लागू आणि तिथनं बघू गोटो टाकू. गोटो टाकून जर आपल्याला राईड भेटली तर ठीक. बघूया राईड भेटून जाईल कारण 1च वाजला आताशी आणि 4 गाड्या CNG आहे. तर बघूया आणखी कुठं राईड भेटते आपल्याला.